चंद्रपुर जिले के सीमावर्ती देवाड़ा गांव में एकलव्य मॉडल रेसिडेंशियल स्कूल में प्रवेशोत्सव का समारोह आयोजित किया गया। एक नजर इस खबर पर। राज्य के अन्य हिस्सों की तरह चंद्रपुर जिले में भी जिला परिषद स्कूलों का शैक्षणिक वर्ष शुरू हो गया। तेलंगाना राज्य के सीमावर्ती क्षेत्र राजुरा तालुका के देवाड़ा गांव में स्थित एकलव्य मॉडल रेसिडेंशियल स्कूल में प्रवेशोत्सव और पालक सम्मेलन आयोजित किया गया। प्रवेशोत्सव के निमित्त स्कूल में पहुंचे करीब 75 छात्रों का समारोह में स्वागत किया गया। इस कार्यक्रम में पालक सम्मेलन भी आयोजित किया गया था। केंद्र शासन के निर्देश के मुताबिक स्कूल में प्रवेशित विद्यार्थियों की सिकल सेल जांच की गई और इसी दिन शाला व्यवस्थापन समिति का गठन भी किया गया। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में प्रभारी प्राचार्य प्रेमलता बिसेन साथ ही स्वास्थ्य कर्मचारी शुभांगी बुरटकर ने जानकारी देते हुए क्या कहा। नमस्कार, माझं नाव प्रेमलता बिसेन, मी इंचार्ज प्रिन्सिपल एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल देवाड़ा। आज 1 जुलै 2024 रोज सोमवारला विद्यार्थी प्रवेशोत्सव तथा पालक मेळावा तसेच नवीन शाळा व्यवस्थापन समितीचे गठन करण्यात आले। त्याचबरोबर उपजिल्हा सामान्य रुग्णालय राजुरा इथून सिकल सेल तपासणीसाठी एक टीम आली होती। त्यांनी सर्व विद्यार्थ्यांची सिकल सेलची तपासणी केली, त्याचबरोबर काही कर्मचाऱ्यांची सुद्धा सिकल सेलची तपासणी केली। त्याचबरोबर त्यांनी एक कार्यशाळा घेतली ज्यामध्ये विद्यार्थ्यांना, शिक्षकांना तसेच उपस्थित असलेल्या सर्व पालक वर्गांना सिकल सेल ह्या आजारावर आपल्याला कसा आळा घालता येईल त्याबद्दल अमूल्य मार्गदर्शन केले। त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते। त्याचबरोबर आपण सिकल सेल आजारावर मात करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे अशी सर्वांना विनंती करते। धन्यवाद। मी शुभांगी दिवाकर पुरटकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, इलेक्ट्रोफोरेसिस प्रयोगशाळा तंत्रज्ञ, उपजिल्हा रुग्णालय राजुरा इथून एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल देवाड़ा इथे प्रवेशोत्सवाचा, नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव यांचा कार्यक्रम ठरवलेला आहे। त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटनी सिकल सेलविषयी माहिती आणि तपासणी देण्याचे पण घडवलेले आहे। त्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले आणि 70 ते 75 विद्यार्थ्यांची जे इथे उपस्थित आहेत त्यांची तपासणी करण्यात आली। स्क्रीनिंग करून जर का माहिती होत असेल तर खूप चांगली। आणि गव्हर्नमेंटचा तोच रूल आहे की पोरांना जेव्हा शाळेत मुलांना पाठवायचे आहेत, पाल्यांना शाळेत पाठवायचे आहे, हॉस्टेलला ठेवायचे आहे, तर या सगळ्या आजाराविषयी माहिती पाहिजे। मुलांना काय त्रास होईल, काय नाही, काय मेडिसिन घ्यावं लागेल याबद्दल सगळी माहिती देण्यात आली। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।